येतो कृष्ण. सुखी राहा बाबा. हा शंकर हो. तुझा मोबाईल नंबर देतो का रे? कसं आहे, उद्या जर तुझी काय गरज लागली तर दोस्त म्हणून आठवण काढेन. हा दे बाबा नंबर. मी पुण्यात गमावली होती ना, तेव्हा मनात त्याला शंकरचा नंबर असता तर किती बरं झालं असतं. देतो. हा घे. आई फोन नाही आणला. तू नुसतं सांग. आमच्या गौरीचं पाठांतर असं आहे ना, लगेच लक्षात राहतं तिच्या. एक पाठी येते. 73 85 612 20. 73 85 612 20. मग गौरी शंकर लव्ह स्टोरी सुरू होईल असं वाटलं होतं. धडकन संपली बी. लव्ह स्टोरीच्या राशीत 7.5 आहे, पण शुक्र बळकट आहे. गटात घाल ते तारेस ए, लय राग आलाय मला त्या शनी राहू केतूचा. काम धंदा नाहीत करत रे. अरे पण शुक्र बळकट आहे म्हणजे चांगलं आहे की. काय चांगलंय. लव्ह स्टोरी संपली बी. शंकर गौरी शंकर लव्ह स्टोरी परत एकदा सुरू झाली. खरं का काय? अरे बघ. अरे महादेवानं शुभ संकेत दिला. आता यो शंकर थांबत नसतो. बोललो होतो का नाही, शुक्र बळकट आहे म्हणजे काहीतरी चांगलं होणार. चांगलं. अरे गौरीनं फोन नंबर मागून घेतलाय आपला. पण नाही, तुम्ही त्यांचा नंबर घेतलाय का? खुशीच्या झटक्यात राहून गेला ना. घ्या. 7.5चा प्रभाव. शंकर दाशाने तुमची लव्ह स्टोरी पुढे कशी जाणार? नंबर घ्यायचा की. हॅलो. शंकर मी गौरी बोलते. हा बोला. मन धावल किती बी तुझ्या पुढे पळना, तुझ्या माग भिर भिर फिरते त्याला वाट मिळना. थोडीशी लाज धरावी नजरे सवळना, तरी काळीज का धडधडते मला माझ कळना. आलीस तू तार फिरल डोक्यामधी वार शिरल, सजणे तुझ्या जमाना मला पाहता मी तुला जीवना दावला, पाहता मी तुला जीवना दावला. ओ साजिरा गोजिरा हसरा राजिरा जीवना दावला. ओ भाबळा बाबळा बाबरा वेंधाळा जीवना दावला. शंकर शंकर मी ऐकतोय की. बोल की. हां तुझं लोकेशन तेवढं पाठव मला. हं? बर पाठवतो. मी पोचते तिथं. हा ठेवू? बर. हां. ऐ, हा इकडे. काय गौरीचा फोन होता. सेव कर. वहिनी ऐ वहिनी तुझी, माझी कोण? नवरी. तसा सेव कर आणि लोकेशन पाठव. हा. हा भावांनो, आता लोकेशन पाठवले. तुमची वहिनी इथे येणार आहे आणि आपल्या मळ्यामध्ये प्रेमाचा मला पुन्हा. हा. शंकर दादा वहिनीकडे कशाला येणार आहेत? ते ऐकलंच नाही मी. ते वाहनार पण गेलो होतो ना. 7.5चा प्रभाव. तुम्ही लोकेशन पाठवले, वहिनी इकडे येणार. तिकडे बघा, मातोश्रींचा खास माणूस, जे वहिनीसनी बी माहिती आहे. ए महिपती, अरे खालच्या पट्टीत पाणी साचले बा पावसाचं. बांध फोडून दे आणि पाठी जाऊ दे पाण्याला. हा
चला आजच करून टाक. करा करा. अरे शंकरराजे तुम्ही आणि मळ्यात हा म्हणलं काम कशी चालले जरा बघावं. हे काय जरा पाणी तुंबलंय. बांध फोडायचं आणि पाणी सोडलं की झालं की काम समजा. मी काय म्हणतो अरविंदजी, काय? तुमचा माझ्यावर विश्वास आहे का नाही? हे अरे हे काय बोलणं झालं करा. 100% आहे. 100% हो. विश्वास आहे. मग एक काम करायचं, काय? या सगळ्यांना देऊन टाका सुट्टी आज. आणि कामाचं आम्ही आहे ना. हे बरोबर नाही. अहो आम्ही कामं करायची आणि तुम्ही देखरेख करायची शंकरराजे. बघा, तुमचा माझ्यावर विश्वासच नाही. विश्वास असता आता यांना सुट्टी दिली असते आज तुम्ही. जाऊ द्या. पण मी म्हणतो सुट्टी कशा पाहिजे द्यायची? अहो पावसा पाण्याची कामं करून करून माणसं थकते आहेत. शरीर आहे शेवटी माणसाचं. एक दिवस आराम मिळाला ना, रिलॅक्स होतो माणूस. पण बघा म्हणजे असं तुम्हाला असेल माझ्यावर विश्वास तर द्या सुट्टी, नाही तर तसं काय नाही. मातुश्री मातुश्रींना कळलं नाही पाहिजे यातलं काय. माझ्यावर विश्वास असेल तर द्या सुट्टी, नाही तर राहू द्या. अरविंदजी राहू द्या. नाही नाही ठीक आहे. पण एक काम करा, माझ्या अंगाशी काही येणार नाही याची काळजी घ्या बघा. अजिबात नाही, अजिबात नाही. हा ए माहिपती जी. ए इकडे ये. हा आलो. हे बघ, आज समजायची सुट्टी. काय पण ते तुम्ही बोलला होता पाण्याला वाट करून द्यायचं होतं ते. आम्ही देतो की. हो शंकरराजे, तुम्ही कसं देणार? मातोश्रीनं कळलं तर पायताड्याने हाणतील आमासनी. बघा माझ्यावर विश्वासच नाही कोणाचा. नाही जाऊ द्या. माहिपती आज शंकरराजे सांगतील तसंच ऐकायचं. समजायची सुट्टी काय जी. निघा. अरविंदजी मळ्यात जाऊन सगळ्यांना सांगायचं हा. की आज कामाला सुट्टी आहे. मळ्याच्या आसपास पण कोण दिसतं नाही पाहिजे. जी. आता गौरी इथं येईल तेव्हा तिला आपण कामात दिसलो पाहिजे. हे अंतिम सत्य. हा पण वहिनी येणार आहेत कशाला इकडे? अरे तेच तर माहित नाही ना बाबा. काय येणार आहे ती नाही माहिती, पण येणार आहे ही भारी गोष्ट आहे ना. आई जाऊ ना ग. तुझ्या मनात आलंय ना मग जा. चांगल्या कामाला मी कधी अडवलंय का तुला? नाही, जा, पण लवकर परत ये. लई उशीर करू नकोस. हा तू काय बी काळजी करू नको. माझा भाऊ डंबल्स आहे, तो सोडन मला लवकर. हा जाते. होय हो शंकर दादा, वहिनी इकडे येणार आहेत कशाला? हा, किती वेळा तेच विचारणार. सांगितलं होतं पण मी ऐकलं नाही. माणूस प्रेमात पडल्यावर काय करतो ते कळतंय. शंकर दादा सारखा ढाण्या वाघ, पण त्या ढाण्या वाघाची अवस्था बघा. अरे वाघ असला तरी वाघिणी समोर शेळीच बनून राहिला. तुम्ही दोघं जरा गप बसता का? तुम्हीच तर बसून काय करतोय? उंटावर बसून शेळ्या हाकतोय. गौरी येईल थोड्या वेळात, गपचूप निघायचं पटकेने. हा तुझ्यासारख्या गुंड माणसाची सावली बी नको आम्हाला. शंकर दादा हे काय बरोबर नाही. तुम्ही लव्ह स्टोरीतून डायरेक्ट मला कटपच करायला लागलाय. हाऊस कोणाला होती? शंकर दादा खानावळ खाली करायला चाललोय. मी बॉस. बघा एक पाप केल्याने ते अंगलट आले.